नमस्कार। राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सध्या महायुतीमध्ये पडद्यामागे वेगवान राजकीय हालचाली सुरू आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर थेट दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा आदेश काढावा लागला। देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांच्यासारख्या ताकदवान नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आल्याने हे प्रकरण बरेच गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीला मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर करण्यात आली होती। त्यानंतर फडणवीस परदेशात गेले होते, परंतु नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून तीव्र राजकीय पडसाद उमटले होते। त्यामुळे एरवी आपल्या निर्णयांवर ठाम राहणाऱ्या फडणवीसांना तातडीने आदेश जारी करत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती द्यावी लागली होती। एकनाथ शिंदे हे पालकमंत्री पदांच्या वाटपावरून नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरे या मूळ गावी जाऊन बसल्याची चर्चा कालपासून रंगली आहे। शिवसेनेतील 20 आमदार फुटणार या चर्चेने या सगळ्या अस्वस्थतेत आणखी भर टाकली। उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटातील 20 आमदारांचा गट फुटून भाजप सोबत जाऊ शकतो अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे। या सगळ्याचा पालकमंत्री पदाच्या स्थगितीशी काही संबंध आहे का अशी शंका देखील आता घेतली जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी साताऱ्यातील दरे या गावी जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती। यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून सर्व काही आलबेल आहे असं सांगितलं जात असलं तरी पडद्यामागे अजूनही धुसफूस आणि राजकीय घडामोडी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शिंदे गटात अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे। अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटी महामंडळात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची दखल घेत एसटी बसेस खरेदीची निविदाच रद्द केली होती। तसेच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देखील दिले होते। यानंतर शिंदे गटाच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या संजय शिरसाट यांना आदेश काढून तातडीने सिडकोच्या अध्यक्षपदावरून पदमुक्त होण्यास सांगण्यात आले होते। या निर्णयामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड अस्वस्थ असल्याची चर्चा आहे। यावर बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।